नमस्कार, मी मनीषा संतोष खामकर, शाळा कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल, लक्ष्मीनगर, पुणे 9. इयत्ता 6वी, विषय विज्ञान, पाठ 2, सजीव सृष्टी, द लिव्हिंग वर्ल्ड. मुलांनो, आपण मागील पाठाला सजीवांची वाढ, श्वसन, उत्सर्जन, चेतनाक्षमता या लक्षणांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण सजीवांतील प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणजेच रिप्रोडक्शन याचा अभ्यास करणार आहोत. सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या प्रक्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतात. द प्रोसेस बाय which a living thing generates a new living thing like itself is called reproduction or procreation. सजीव स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिलांना जन्म देतात, तर काही अंडी घालतात. त्यातून पिलांचा जन्म होतो. Living things produce other living things like themselves. Some animals give birth to their young ones. Some lay eggs. Their young ones hatch out of the egg. वनस्पतींच्या बिया, खोडे, पाने यापासून नवीन वनस्पतींची रोपे तयार होत असतात. New plants are produced from the seeds, stem or leaves of plants. बऱ्याचशा वनस्पतींची लागवड आपण त्यांच्या बियांद्वारे करत असतो, परंतु पानफुटी नावाची वनस्पती आहे, तिचे प्रजनन पानाद्वारे होते. गुलाबामध्ये त्याच्या खोडाद्वारे प्रजनन होत असते. अशा अनेक वनस्पती आहेत, त्यांच्या विविध अवयवांद्वारे त्यांचे प्रजनन होत असते. म्हणून प्रजनन हे सजीवांचे लक्षण आहे. रिप्रोडक्शन इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. नंतर आपण सजीवांचं पुढचं लक्षण अभ्यासणार आहोत. ठराविक आयुर्मान, अ डेफिनेट लाईफ स्पॅन. मुलांनो, प्रत्येक सजीवाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे बदल होत असतात. सजीव प्रजननक्षम होतात. काही काळाने त्यांचे अवयव क्षीण होत जातात. त्यानंतर त्यांचा जीवनकाल संपतो व ते मृत्यू पावतात. विविध प्राणी आणि वनस्पती यांचे आयुर्मान म्हणजे जीवनकाल वेगवेगळे असतात. ॲट अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ, लिव्हिंग थिंग्स बिकम कॅपेबल ऑफ रिप्रोडक्शन. Later on in life reproduction stage, their organs become weak and still. Later, their life comes to an end. In other words, living things die. The lifespan of different animal and plants are different. उदाहरणार्थ, कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान साधारण 12 ते 18 वर्ष असते, तर शहामृग हा पक्षी सुमारे 50 वर्ष जगतो. फॉर एक्झाम्पल, द लाईफस्पॅन ऑफ द डॉग इज अबाउट 12 to 18 years, while the ostrich lives for 50 years. मुलांनो, दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापॅगोस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे 170 वर्ष असते. मेफ्लाय हा कीटक आहे. या कीटकाचे आयुर्मान 1 तासापासून 24 तासापर्यंत असते. मुलांनो, पुढे दिलेल्या चित्रात व तक्त्यात काही प्राण्यांचे आयुर्मान किती असते हे दिलेले आहे. त्याचे तुम्ही निरीक्षण करा व वहीत नोंद करून ठेवा. मुलांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की सजीव नेमके कसे आहेत
ते कसे तयार झाले आहेत, कशापासून तयार झाले आहेत? तर पृथ्वीवर सर्वात आधी जन्माला आलेला सजीव म्हणजे अमिबा होय. मुलांनो, यानंतर आपण पुढचं लक्षण पेशीमय रचना म्हणजेच अ सेल्युलर स्ट्रक्चर अभ्यासणार आहोत. मुलांनो, तुम्ही मधमाशांचे पोळे किंवा एखाद्या विटांच्या बांधलेल्या भिंतीचे निरीक्षण केलेले आहे. मधाच्या पोळ्याचे लहान लहान भाग म्हणजे खण किंवा कप्पे तुम्हाला त्या पोळ्यात दिसतात. हे खण एकमेकांना जोडले गेल्याने मधाचे पोळे तयार होत असते. घराच्या भिंती बांधताना सुद्धा विटा एकमेकांशी जोडल्या गेल्या की भिंत तयार होत असते. सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी म्हणतात. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशींच्या साहाय्याने पार पडतात. लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ स्मॉल युनिट्स कॉल्ड सेल. ऑल द ॲक्शन अँड प्रोसेस इन द बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स आर ब्रॉट अबाउट with the help of these microscopic cells. काही सजीव एकपेशीय म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, तर काही सजीव बहुपेशीय म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना असे काही एकपेशीय सजीव आहेत. त्यांच्या सर्व जीवनक्रिया एकाच पेशीमार्फत पूर्ण होत असतात, म्हणून त्यांना एकपेशीय सजीव असे म्हणतात. तर काही सजीव हे बहुपेशीय म्हणजे मल्टीसेल्युलर असतात, कारण त्यांच्या शरीरात विविध जीवनक्रिया करण्यासाठी विविध इंद्रिय संस्था असतात. त्या इंद्रिय संस्थेमध्ये विविध अवयव एकत्र येऊन काम करत असतात. सजीवांमध्ये पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे सजीवांचं प्रमुख लक्षण आहे. सेल्युलर स्ट्रक्चर इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स इवन दो द नंबर ऑफ सेल मे व्हॅरी. मुलांनो, भारतातील विविध भागांतील वनस्पती आणि प्राण्यांचे सर्वेक्षण संवर्धनाचे कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था 1890 आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था 1916 स्वतंत्रपणे करीत आहे. परिसरात एखादी अनोळखी वनस्पती अथवा प्राणी आढळल्यास या संस्थांशी संपर्क करून आपल्याला त्यांची माहिती मिळवता येते. या संस्था कोठे आहेत व ते कोणते कोणते कार्य करतात याबद्दल तुम्ही गुगलवर सर्च करून माहिती मिळवू शकता. मित्रांनो, आपल्या परिसरात अनेक प्रकारचे सजीव आढळतात. त्यातील काही प्राणी व वनस्पती आपल्याला उपयुक्त असतात, तर काही अपायकारक असतात. त्यांचा अभ्यास आपण येथे करणार आहोत. युजफुल लिव्हिंग थिंग्स म्हणजे उपयुक्त सजीव. सम युजफुल ॲनिमल, काही उपयुक्त प्राणी. सम ॲनिमल्स आर डोमेस्टिकेटेड, डॉग, काऊ, कॅट. सम ॲनिमल्स आर यूज ॲज मीन ऑफ ट्रान्सपोर्ट, फॉर एक्झाम्पल कॅमल, हॉर्स, एक्सेट्रा. अँड सम ॲनिमल्स आर यूज ॲज फूड, फॉर एक्झाम्पल फिश, sheep, goat, etc. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी आपण पाळतो. मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतो. घोडा, बैल, उंट यांसारखे प्राणी विविध व्यवसायासाठी, वाहतुकीसाठी उपयोगी पडतात. गांडूळ हा प्राणी शेतीसाठी उपयुक्त आहे. तो शेतकऱ्याचा मित्र आहे. सम युजफुल प्लांट्स, काही उपयुक्त वनस्पती. वी गेट फूड फ्रॉम प्लांट्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल, ग्रेन्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल
are obtained from different types of plants. Mango, jowar, spinach, tomato, peas. Some plants are used as medicine. For example, adulsa, हिरडा, तुलसी, etc. घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. अन्न म्हणून त्यांचा वापर करतात, तर काही वनस्पती औषधासाठी देखील उपयोगी पडत असतात. अपायकारक सजीव, हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. आपल्या सभोवताली असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक असतात. उदाहरणार्थ डास, माशी यांच्यामुळे रोग प्रसार होतो. झुरळे, उंदीर, घुशी ह्या अन्नाची नासाडी करतात. उवा, गोचीड यामुळे अनेक रोग पसरतात. तर काही विषारी प्रकारच्या पाली, कोळी, साप, विंचू असे प्राणी चावल्यास मृत्यू उद्भवू शकतो. जंगलातील हत्ती मानवी वस्ती शिरून मोठ्या प्रमाणात नासधूस करतात. हार्मफुल ॲनिमल, मॉस्किटो अँड फाइल स्प्रेड डिजीज, लिक अँड टिक, स्किन डिजीज, कॉकरोच, माईस अँड रॅट, डिस्ट्रॉय फूड. काही हिंस्र सजीव, वाईल्ड ॲनिमल. जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्र प्राणी म्हणतात. वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या असे काही प्राणी जंगलतोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानवी वस्ती शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी व मानव यांचे बळी घेतात. द ॲनिमल हू हंट अदर ॲनिमल्स फॉर फीडिंग आर कॉल्ड प्रेडेटर्स ऑर वाईल्ड ॲनिमल्स. मुलांनो, आपल्या सभोवताली आढळणारे विविध वनस्पती व प्राणी यांच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक, डिस्कव्हरी या वाहिन्यांवरील कार्यक्रम पहा. निसर्गातील विविध वनस्पती व प्राणी आपल्या गरजा भागवतात. आवश्यकता असेल तेवढाच त्यांचा उपयोग करावा. विनाकारण वनस्पतींची पाने, फुले, फळे तोडू नये. प्राण्यांची शिकार करून त्यांना त्रास देऊ नये. वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे. मुलांनो, दिलेला स्वाध्याय तुमच्या वहीत सोडवा. काही शंका असल्यास विचारा. थँक यू.